रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण अंजलीताई प्रल्हाद ढवळे, वडगाव रासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मानधुरा मी येतोय ही शेखर फराटे यांनी लिहिलेली कादंबरी वाचली. अतिशय सरळ, सोप्या आणि सर्वांना समजेल अशा, मनाला भिडणाऱ्या भाषेमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. खरं तर ही कादंबरी वाचत असताना गावचं गावपण, तिथला गावगाडा आणि त्यासाठी असणारे सण उत्सव, मानपान आणि त्या पाठीमागे गावामध्ये चालणारं राजकारण यावरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या भाषेमध्ये, म्हणजे सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी लिहिलं. त्यामधल्या काही गोष्टी मला आवडल्या. त्यातली काही पात्र अगदी मनाला भिडणारी होती. पहिलं म्हणजे माधू नावाचं जे पात्र होतं, हे वाचत असताना एका शेतकऱ्याचं मातीशी असणारं नातं आणि कुटुंबासाठी शेतामध्ये अहोरात्र कष्ट करणारा महादू आणि त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत कष्ट करणारी त्याची पत्नी म्हणजे त्याची सखू. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं पात्र म्हणजे सदा नावाचं जे पात्र होतं. त्याच्या मुखामधून जे वाक्य येत गेली आणि ते वाचत असताना शेखर सरांची लेखनाविषयीची जी प्रगल्भता होती ती प्रामुख्यानं तिथं जाणवली. म्हणजे एक वाक्य मनाला एवढं त्या ठिकाणं स्पर्श करून गेलं की ते वाक्य असं होतं की अहिंसेच्या मार्गाला जाऊन सत्कर्माच्या वाटेवरती चालल्याच्या नंतर यश हे निश्चित मिळत असतं आणि सूर्याची किरणे जमिनीवरती येत असताना सजीव निर्जीव गोष्टी आडव्या येत असतात, पण तरीसुद्धा ती किरणं कुठून ना कुठून मार्ग काढून जमिनीपर्यंत पोचत असतात. तसे सत्कर्माच्या वाटेवरून चालणारी जी माणसं आहेत, त्या माणसांच्या जीवनामध्ये कितीही दुष्ट प्रवृत्तीची माणसं आली तरी त्यांचा प्रकाश, त्यांच्या विचारांची प्रेरणा जी असते ती समाजातील माणसांपर्यंत त्याचा ठसा हा उमटत असतो. अनेक गोष्टी त्यांच्या लेखनामधून आम्हाला शिकायला भेटतात. या अगोदरही त्यांची किंगमेकर असेल, त्याचबरोबर त्रिकोणी चौकोन या कादंबऱ्या मी वाचल्या. खरंच खूप गोड असं लेखन करतात आणि आम्ही आमचं परमभाग्य समजतो की त्यांच्यासारखे लेखक हे आमच्या भागाला मिळाले. आणि मी माऊलींचरणी एवढी सदिच्छा व्यक्त करेल की त्यांनी यापुढे असंच लेखन करावं आणि त्यांच्या कादंबऱ्या अशाच आम्हाला वाचायला मिळाव्यात. त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.